श्री परमात्मने नमः। श्री गुरुपादुकाभ्यां नमः। पूजनीय स्वामी भक्त डॉक्टर सुषमाताई वाटवे लिखित सद्गुरूंच्या सान्निध्यात भाग पहिला या पुस्तकाचं क्रमशः वाचन आपण ऐकत आहोत। आज ऐकूया या पुस्तकातील प्रकरण दुसरं, स्वामी माधवनाथ साधकांच्या मेळाव्यात, याचा भाग 17वा। परवाच्या उत्सवातील तुमचं प्रवचन फारच छान झालं। प्रवचन संपल्यानंतर सर्व साधकांना इतका आनंद झाला होता की एकमेकांना मिठी मारून आपला आनंद व्यक्त करावा असं वाटत होतं। त्यावेळी प्रवचन चालू असताना तुमच्या चेहऱ्यावर इतकं विलक्षण तेज दिसत होतं की आम्हाला अगदी आश्चर्यानं पाहतच राहावं असं वाटत होतं। त्याचवेळी ज्यांचं प्रवचन झालं ते महाराज, त्यांच्यावर तुमच्या प्रवचनाचा फारच परिणाम झालेला दिसला। यावर स्वामीजी असं म्हणत आहेत, नंतर आम्ही खोलीत बसलो होतो तेव्हा ते म्हणाले, तुमच्या सद्गुरूंची तुमच्यावर पूर्ण कृपा आहे। सगळ्यांना तुमचं प्रवचन खूप आवडलं। सगळे भारले गेले होते। मला स्वतःला तर असं वाटलं की सर्व सोडावं आणि तुमच्या चरणापाशी बसून ज्ञानेश्वरी शिकावी। 10-12 मंडळी तिथं बसली होती। त्यांच्यासमोर म्हणाले, हा त्यांच्या मनाचा मोठेपणा। ते पुन्हा म्हणाले, मी उगीच तुमच्याबद्दल वरवर बोलत नाही। माझ्या अंतःकरणात तुमच्याबद्दल खूप आदर प्रेम आहे। तुमचा चेहरा बघितला की लक्षात येतं, तुम्ही अतिशय प्रेमळ आहात। आमचे महाराज तसे होते। एकूण ते स्वतः खूप भारावले होते एवढं खरं। प्रवचन चालू असताना ते सारखी दाद देत होते। ते म्हणाले, तुमची कोटेशन्स अशी होती की कुठं बोट ठेवायला जागा नव्हती। प्रवचनाचा ओघ असा होता की कुणीही त्या अमृतगंगेत वाहून जाईल। तुमच्या विनोदावर ते अगदी मुरकुंडी वळून हसत होते। तुमची प्रत्येक ओवीन ओवी ते उचलत होते। असं साधकांनी म्हटल्यानंतर स्वामी म्हणतात, हो, कारण एकतर ते त्यातले दर्दी आहेत, शिवाय स्वतः ज्ञानेश्वरीचे उत्तम अभ्यासक आहेत। दासबोधावर त्यांचं स्वतंत्र लेखन आहे। त्यांच्यासारखा मर्मज्ञ श्रोता मिळणं हे कठीण असतं। त्याच्यानंतर साधक असं म्हणाले की प्रवचनाच्या वेळी तुम्ही तुमची बैठक खाली घालायला सांगितली आणि त्यांच्याच शेजारी बसला, ही फार आदर्श गोष्ट सर्वांना वाटली। त्यावर स्वामी म्हणतात, हो, मी स्पष्ट सांगितलं, महाराज खाली बसले आहेत तेव्हा मी वरच्या आसनावर बसणार नाही। एकच बैठक घाला, त्यावर दोघं बसू। त्यांनी खाली बसायचं, आपण वर बसायचं, हे बरं नाही। तिथं अशी चर्चा झाली, तुम्हाला बसायला स्वतंत्र आसन घालायचं का? पण कुणीतरी सांगितलं, इथं थोरल्या महाराजांसाठीच फक्त स्वतंत्र बैठक घातली जाते। बाकी सर्व मंडळी खालीच बसतात। या साधकांच्या म्हणण्यावर स्वामी म्हणतात, त्या महाराजांनी प्रत्येक वाक्य उचलून धरलं। मी प्रवचनात नाम आणि ध्यान दोन्ही कसं एक आहेत ते सांगितलं। एकूण तो सर्व कार्यक्रम सर्वच तऱ्हेनं चांगला आणि यशस्वी झाला। ते इतर मंडळींना म्हणत होते, स्वामी माधवनाथ आहेत तोपर्यंत त्यांना ध्यानाचं विचारून घ्या। त्यांच्या तिथं केवढं मोठं ध्यानमंदिर आहे याची तुम्हाला कल्पना नाही। एकेका संतांचा एक एक महिमा आहे। सामान्य माणसांना ध्यान शक्य नसेल त्यांनी नामस्मरण करावं। तिथं खोलीत आमचं हेच बोलणं चाललं होतं। ते महाराज मला पुन्हा पुन्हा म्हणत होते, तुमच्यावर पूर्ण गुरुकृपा आहे। भोजनानंतर पुन्हा म्हणाले, तुम्ही स्वामी स्वरूपानंदांचं चरित्र लिहा। मी त्यांना म्हटलं, त्यासंबंधी 2 वर्ष विचार चालू आहे, पण अडचण अशी की त्यांची बाहेर प्रवचनं व्याख्यानं अशी फार नाहीत।
त्यांच्या घरची आजूबाजूची जी पार्श्वभूमी आहे ती पार्श्वभूमी रंगवली तर कित्येक मंडळी दुखावली जातील, म्हणून तसं करता येत नाही. त्यावर ते म्हणाले, बरोबर आहे, काही दिवसांनी लिहा, पण तुमच्या हातचं चरित्र हवं. वाटल्यास तुम्ही टिपणं करून ठेवा, पुढे कोणीतरी लिहील. तुम्ही जे सांगता त्यावरून स्वामी स्वरूपानंद किती थोर महापुरुष होते याची कल्पना येते. बाकी जगाला तशी त्यांची फारशी माहिती नाही. त्यांची जी चरित्र प्रसिद्ध झाली आहेत त्यावरून त्यांच्या संबंधी नेमकेपणानं काही कळत नाही. काही मंडळी अनुग्रहाला येतात तेव्हा ती फार तयारीची आहेत असं वाटत नाही, तरी चटकन ध्यानात रंगतात. स्वामी यावर म्हणतात, या शरीराच्या अंगानं ती शक्ती खेळतेच आहे. तेव्हा कुणी एखादा समोर प्रेमानं ध्यानाला बसेल किंवा त्याच्या ठिकाणी भाव भक्ती जर असेल तर चटकन ती शक्ती त्याला मिळून जाते. परवाच ते एक डॉक्टर आले होते. आतापर्यंत ते सगळं जग फिरून आले, इंग्लंड अमेरिका हिंडून आले, शेकडो पुस्तकं त्यांनी वाचली, पण समाधान नाही. शेवटी परवा इथं आले. ते खरंच शरणागत झाले. बरोबर त्यांची पत्नी होती. अनुग्रह झाल्याबरोबर ते उन्मनावस्थेत गेले. तसं पाहिलं तर प्रत्येक वेळी स्पर्श केल्याबरोबर होतंच असं नाही. या साधक मंडळींच्या म्हणण्यावर स्वामी असं सांगतायत, 50% होतं, तेही अनुग्रहाच्या वेळेला, इतर वेळेला नाही. इतर वेळी मी स्पर्श करतो त्यात हेतू काहीच नसतो, पण शक्तिपाताचा हेतू ठेवून स्पर्श केला तर मग तसं होतं. मला जर एखादी व्यक्ती त्या दृष्टीनं योग्य वाटली तर मग मी हेतू ठेवून स्पर्श करतो, पण तसं जरी केलं तरी त्यातील 40-50% लोकांवरच परिणाम होतो, सगळ्यांच्यावर होतो असं नाही. या महाराजांकडे देखील सर्वांवर शक्तिपाताचा परिणाम होत नसे. माझ्या माहितीचे एक गृहस्थ अतिसंशयखोर चिकित्सक, त्यांच्यावर काही परिणाम झाला नाही. त्या महाराजांनी 2 वेळेला त्यांच्या पाठीवरून हात फिरवला पण काही उपयोग नाही. ते म्हणाले, मला त्याची काही किंमतही नाही. जर किंमत नाही तर त्यांच्याकडे गेला कशाला, असं काही लोकांचं तंत्र असतं. यानंतर साधक मंडळी विचारतात, हेतू ठेवून स्पर्श करता तेव्हा मनात काय असतं? स्वामी सांगतात, याला ध्यानाचं मिळावं, याचं ध्यान लागावं इतकंच मनात येतं. असं मनात ठेवून जर स्पर्श केला तर क्वचित कुणावर तरी त्याचा परिणाम होतो. खूप ताण घेतल्यामुळे जर तुम्हाला हे आजारपण आलं तर मग आजारी पडल्यानंतर विश्रांती घेण्याऐवजी हॉस्पिटलमध्ये देखील एवढी मंडळी भेटायला येणं हे कशासाठी चालू ठेवलं आहे? त्यामागे तुमचा उद्देश काय होता? स्वामी म्हणतात, उद्देश एवढाच होता की लोकांनी निराश होऊ नये, माझ्या दुखण्यानं खचून जाऊ नये, कार्यावर त्याचा विपरीत परिणाम होऊ नये, म्हणून मी ठीक आहे, मी यातून बरा होणार हे सांगण्यासाठी ते सर्व चालू होतं. डॉक्टर सांगत होते की 72 तास काही सांगता येत नाही, पण मला माहीत होतं की मी यातून बरा होईन, पुन्हा दोन्ही केंद्रात जाऊन प्रवचन करेन. असं त्यावेळी मी सांगत होतो, आजही सांगतो. त्यावेळी मी 5-50 लोक घेऊन त्यांच्याशी जे बोलत होतो ते हेच की मला काही झालं नाही, तुम्ही वाईट वाटून घेऊ नका, निराश होण्याचं तर काहीच कारण नाही. अर्थात त्या सर्व गोष्टींचा थोडा ताण मला आला, म्हणून मी घरी आल्यावर थोड्या दिवसांनीच सर्वांच्या भेटी बंद केल्या. आता ज्यांना मी बोलावतो तेवढीच मंडळी येतात आणि मी फार बोलत नाही. ती मंडळी बोलतात ते पडून ऐकतो. आज एवढंच. यानंतरचा भाग आपण उद्या ऐकूया. श्रीमत सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. श्रीमत सच्चिदानंद सद्गुरु
श्री स्वामी माधवनाथ महाराज की जय. हरि ओम तत्सत.